श्री स्वामी समर्थ। आज मी मुलांसाठी बटाट्यापासून क्रिस्पी आणि क्रंची असे नगेट्स बनवले आहेत, तर ते तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतले आणि त्याच्या साल्या काढून घेतल्या आणि आता छान छोट्या किसणीच्या सहाय्याने मी किसून घेणार आहे। तर इथे मी बटाटे किसून घेतले आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य, तर इथे मी 3 ब्राउन ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते आणि तेही छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। मग आपले बटाट्याचे नगेट्स खूपच क्रिस्पी आणि छान बनतात। तर इथं कॉर्नफ्लॉवर 3 चम्मच घेतलेला आहे। आता हे ब्राउन ब्रेडचं मिश्रण आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एक लसूण पाकळी त्या किसणीच्या सहाय्याने किसून त्याच्यामध्ये घालणार आहे। तर तुम्ही नसाल खात लसूण तर नाही घातलात तरी चालेल। तर इथे आता लसूण मिक्स करून झाला, कॉर्नफ्लॉवर घालणार आहे त्याच्यामध्ये। तर इथे मी 3 छोटे चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तो आता मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतला की आता जे मसाले लागणार आहेत ते मिक्स करून घेऊ। तर इथं मी 2 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या मिक्स केल्या आणि आता ओरिगानो 1 चम्मच घेतला होता, तो मिक्स केला। मिरेपूड अर्धी छोटी चम्मच होती ते घातलं। चिली फ्लेक्स 1 चम्मच घातला। आता शेजवान चटणी घालून घेणार आहोत। तर शेजवान चटणीनं खूप टेस्टी चव येते नगेट्सला आणि नसेल तुमच्याकडे शेजवान चटणी तर हे जे मसाले आहेत ते थोडे थोडे आणखीन वाढवून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या। तर इथं मी लाल तिखट 1 चम्मच घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि त्याचा गोळा तयार करून घेऊ। तर पाणी न घालताच मी हे सगळं मिक्स केलं। बटाट्यामुळे ते आपलं बरोबर मळून झालेलं पीठ आहे। तर मी मळून 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। तर आता त्याची मस्त लोई बनवली आणि छान सुरीच्या साहाय्याने नगेट्स कट करून घेतले। तर इथे पहा, तर असं काहीतरी मुलांना बनवून दिलं की मुलंही खुश। त्यांच्यासाठी संध्याकाळी नाश्त्याला किंवा सकाळी टिफिनमध्ये शाळेमध्ये जाताना कोणत्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर दिलं तर खूपच छान लागतात। तर आपले नगेट्स इथे बनवून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी वरून थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेलं आहे। हे तुम्ही महिनाभर पण बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता, 1 महिना। तर इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपले तर मंद आचेवरती ब्राऊन कलर होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे। इथे पाहू शकता। तर आपले नगेट्स फ्राय झालेले आहेत। आता सर्व करूया। धन्यवाद।